मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र निर्णय होता, GR होता, मिळत होते का? जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केली, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले आणि त्याबरोबर तिकडे मिळत नव्हती, बरोबर. तेलंगणाला पाठवले लोक आणि आज त्याच्याबरोबर देखील आज आपल्या हैदराबादला पाठवले 11 लोकांची टीम. ते हैदराबादच्या गॅजेटच्या बद्दल आम्ही त्याच्यावर काम करतोय. आज काही आक्षेप आलेले आहेत 8.5 लाख. कालच्या परवाच्या बैठकीत काही नवीन आक्षेप आलेले आहेत आणि हे सगळे आक्षेप दूर करून सकारात्मक निर्णय सरकार घेईल. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय आणि हे देखील आम्ही जो निर्णय घेतोय ओबीसी समाजाला कुठलाही धक्का त्यांना नुकसान न पोहोचवता आम्ही दिलेला आणि म्हणून कोर्टात तुम्ही तर दिलं नाही, तुमच्या हातात सत्ता इतके वर्ष होती, दिलं नाही. फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला आणि त्यांच्या जीवावर सरकार झाली, सत्ता आली, सगळं आलं, परंतु मराठा समाजाला वंचित ठेवलं. 10%, 13% आरक्षण यांच्या काळात दिलं होतं, 12% आणि हायकोर्टामध्ये ते टिकलं. सुप्रीम कोर्टात सरकार बदलल्यामुळे सरकार महाविकास आघाडीचं आलं आणि ते गेलं. आणि विजयराव आलो आम्ही जेव्हा आलो पुन्हा त्यावेळेस पहिला निर्णय आम्ही 10%चा घेतला. आता मला सांगा, ते आरक्षण रद्द व्हावं, त्याला कोर्टाचा स्टे मिळावा म्हणून कोण प्रयत्न करतंय? तर बघा, म्हणजे दिलं आम्ही तरी पोटात दुखतंय त्यांचं आरक्षण रद्द व्हावं म्हणून. अरे कुणबी, ओबीसी आणि मराठा समाज याच्यामध्ये 10% आरक्षणाचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. आणि आम्ही जे जाहीरपणे बोललो, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्याप्रमाणे अधिवेशन बोलवलं. या अधिवेशनामध्ये 10% सगळ्यांनी मिळून आपण आरक्षण दिलं. आता हे टिकवण्यासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे का ते रद्द होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे? तुमची काय नाही आहे का? तुमची जबाबदारी काय? तुमची नाही तुमची कोर्टामध्ये कोण गेले? कोर्टात कोण गेले? म्हणजे महाराष्ट्र पेटवत ठेवायचा, महाराष्ट्र जाळत ठेवायचा आणि मजा बघायची. तुम्ही त्यांच्या राजकीय पोळी भाजायचं काम करता. नाना, अरे कोण आहे बघा ना, पिटिशनर काँग्रेसचा माणूस आहे. आणि मी सांगतो, आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणून मी एवढंच सांगतो, म्हणून आम्ही न्याय देण्याचं काम केलंय. आणि ओबीसी विजयराव, सत्य ऐकायचं सवय ठेवा. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, हे 10% आरक्षण दिलेलं हे टिकलं पाहिजे. तर हे ओबीसी आणि मराठा याच्यातला जो काही वाद आणि जो काही तेढ निर्माण झाली आहे, ही आपल्याला, तुम्हाला काय करायचंय? तेढ पेटवत ठेवायचंय. आणि आता तुम्ही विसरून जा ते, आता समाज पण आणि मराठा आणि ओबीसी समाज याच्यामध्ये तेढ निर्माण होता कामा नये, अशी भूमिका सरकारची आहे. हे गुन्ह्या गोविंदाने सरकार राज्य चाललं पाहिजे, अशी भूमिका आमची आहे. आणि म्हणून तुम्हाला मीटिंगला बोलवलं, तुम्ही पळून गेले आणि पळाले आणि म्हणून मीडियाजवळ वेगळी भूमिका, सरकारजवळ वेगळी भूमिका, मराठा समाजाजवळ वेगळी भूमिका, ओबीसी समोर वेगळी भूमिका. अरे दुटप्पीपणाची भूमिका सोडा आणि यासोबत आपण सोबत या आणि आपण मिळून काम करू आणि या मराठी समाजाला पण न्याय देऊ. आणि आता तुमची भूमिका, तुमचा दुटप्पीपणा त्यांना समजलाय आणि मराठा समाज आणि ओबीसी समाजाने देखील याची नोंद घेतली पाहिजे. आपला कोण परका कोण, आपल्या राजकारणावर आज यामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार कोण करते, याचा देखील आता मराठा समाज पण आणि ओबीसी समाज पण नक्की विचार करेल नाना भाऊ. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज याच्या बाबतीमध्ये
सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कालही तीच होती, आजही तीच आहे. आणि काय दिलं ना मराठा आरक्षण, तुम्ही रद्द करायला चालले. अरे आम्ही दिलं 10% आणि तुम्ही रद्द करायला निघाले. आज ज्या योजना